प्रसादची आणि माझी जी ओळख झाली, हो, लव्ह मॅरेज आहे तुमचं. ही मजेची गोष्ट आहे की तो दुसऱ्याच मुलीवरती लाईन मारत होता आणि माझ्याशी मैत्री करून मला विचारत होता मी काय करू वगैरे. मला माहिती तू इथे सांगत होती. पण मला पळून जावं लागलं. माझे वडील तर तयार झाले नाही. 4 वाजता तो जायचा पहाटे, मॅगझिन लोड करायचा, ती तो ड्रॉप करत 9 वाजेपर्यंत काम संपायचं आणि मग तो घरी येऊन आंघोळ करून मग तो कॉलेजला जायचा. सो आम्ही अँटॉपीला राहायचो, पण सगळे एकत्र राहायचो. किती मोठं घर होतं. पहिल्यांदी तर त्यांना मिळालं जेव्हा लग्न करून गेली तेव्हा 1 BHKच होता. हॉलमध्ये झोपायचो, माझी सासू, मग मी आणि माझ्या 2 नंदा आणि इकडे माझी सासरे, माझा नवरा आणि दीर आत झोपायचे. मधू इथे आणि चंद्र तिथे. आम्हाला अजिबात अनुभव नव्हता इंडस्ट्रीचा. तर मी शेवटच्या दिवसापर्यंत त्या एडिटमध्येच म्हणजे माझं डोकं फिरवत होती. त्यांना समजून चुकली, पण एंड ऑफ द डे पिक्चर झाला, पण तो तसा नाही झाला. सिरियल तर आम्ही पूर्ण करत होतो, त्याचे पण मी जवळजवळ 200 एपिसोड केले, पण मला पैसे मिळाले 3 वर्षानंतर. टेलिकास्ट होऊन झाल्यानंतर 3 एपिसोड मी केले, फक्त 3. सगळं अप्रूव्ह केल्यानंतर ते सेटवर आल्या, नाही हे असं नाही, ते तसं नाही, हे तुम्ही आता चेंज करा. मला कधी डायबिटीज नाही, मला BP नाही, पण मला त्या 3 महिन्यामध्ये माझे BP नेहमी वाढायचं. ते 2 आमच्या ट्रस्ट आहेत, मी मुंबई अभियान, अंत्योदय. सायनला डायलिसिस सेंटर आम्ही उभं केलं. जवळजवळ 40 डायलिसिस फ्री करतो रोज. नमस्कार, मी नीता प्रसाद लाड. बातो बातो में या कांचन अधिकारी यांच्या पॉडकास्टमध्ये आज आमच्या दोघींच्या खूप छान गप्पा झाल्या. तुम्ही पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आज माझ्याकडे एक अशी व्यक्ती आलेली आहे की जी क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीची चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि असंख्य लोकांना त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेला स्वतः जातीनं तिथे उभी राहते. आणि त्याहीपेक्षा तिची वरची ओळख अशी आहे की ती माझी मैत्रीण आहे. चला तर मग स्वागत करूया सौभाग्यवती नीता प्रसाद लाड यांचं. नीता, वेलकम. थँक्यू. नमस्कार. नीता, आता मी म्हटलं त्याप्रमाणे आमदार प्रसाद लाड यांची तू पत्नी आहेस, परंतु तू माझी मैत्रीण आहेस. आणि आपला जो ग्रुप आहे तो इतका सुंदर ग्रुप आहे. आणि महत्वाचं प्रेक्षक हो, मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की नीता कधीही असं बडेजाव दाखवत नाही की ती एका आमदाराची पत्नी आहे, की ती एका मोठ्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीची चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ आणि ऑलवेज हेल्पिंग, जसं मी आता म्हटलं तसं. नीता, या सगळ्या तर तुझ्या ओळखी आहेतच, परंतु आज आपण सुरुवात करणार आहोत ती तुझ्या बालपणापासून. कारण की मला माहिती आहे की प्रसाद लाड हे राजकारणामध्ये तुझ्यामुळे आलेले आहेत, असं मी म्हणेन. सो तुझी राजकारणाची जी पार्श्वभूमी होती ती बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये आणि म्हणूनच आपल्या आजच्या पॉडकास्टमधनं आपण ती लोकांपर्यंत आणूया. सो तुझा जन्म कुठे झाला, तिथून सुरुवात. माझा जन्म झाला विलेपार्लेमध्ये. अच्छा, तुम्ही विलेपार्ल्यात राहत होता? कुठे? हनुमान रोड. हो. माझे वडील पण त्यावेळेस आमदार होते. नाव सांग. माझ्या वडिलांचं नाव बाबूराव भापसे. सो ते काँग्रेसमधनं त्यावेळेस आमार होते. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. लोक म्हणजे मोठमोठे लोक त्यांना ओळखतात. आता ते खूप वर्ष पडद्यामागे गेलेत, म्हणजे आता नाही आहेत म्हणून. पण पूर्वीच्या सगळ्या वसंतदादा पाटील, शरद पवार ह्या लोकांना ते खूप ज्ञात आहेत. आणि इंदिरा गांधींबरोबर त्यांनी खूप चांगलं काम केलं. व्हेरी गुड. तुम्ही किती भावंड? आम्ही तशी भावंड 5, पण आता आम्ही 3घीच बहिणी राहिलोय. म्हणजे 2 भाऊ वारले, पण आम्ही 3 बहिणी आहोत आता. तर त्यांच्याबरोबर ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये कोण उतरलेलं होतं तेव्हा? माझा भाऊ प्रयत्न करत होता. नंतर माझा तो वारला. हेमंत भापसे. तो कॉलेज युआर इलेक्शनच्या वेळेस त्या इलेक्शन वगैरे लढला होता आणि पुढे तो येईल अशी आम्हाला आशा होती. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याची मर्डर झाली आणि तो गेला. हो. आणि मग माझे वडील थोडेसे सेटबॅक बसला त्यांना. थोडेसे ते पॉलिटिक्समधनं पण थोडंसं त्यांनी माघार घेतलं असं वाटलं. पण ते नंतर परत ऍक्टिव्ह झाले, कारण जेव्हा करप्शन झालं, हे बोफर्स प्रकरण झालं आणि त्यावेळेस त्यांनी मग VP सिंग बरोबर जॉईन केलं. कारण त्यांची पहिल्यापासून आपण एक म्हणतो ना, राजकारण लोक असतात ती आजकालचं जे राजकारण आहे तशी नव्हती. पूर्वीचं राजकारण खूप सुंदर होतं, खूप सोज्वळ, चांगलं होतं. लोक एकमेकांना
म्हणजे आपण असं म्हणू की दोस्तीची नाती होती, जरी पक्ष वेगवेगळे असले तरी. अगदी तर त्या काळात त्यांनी इंदिरा गांधीला सोडून, कारण त्यांनी कधीच करप्शन केलं नव्हतं, इंदिरा गांधी सोडून ते व्हीपी सिंगला जॉईन झाले. आणि त्यावेळेस व्हीपी सिंग पण आले, त्यावेळेस पण ते मोठ्या ह्यांनी ते पण, माझे वडील पण निवडून आले होते. सो त्यावेळेस त्यांनी राजकारण परत आले ते पुढे, जेव्हा बोगस झालं तेव्हाच ते परत आले. आणि मग माझा त्याच्यानंतर मोठा भाऊ पण नगरमधनं वगैरे उभा राहिला, पण तोपर्यंत माझे वडील गेले होते, त्यामुळे त्याला ते तेवढं यश आलं नाही, सपोर्ट मिळाला नाही. पण मग तोही नंतर दगावला, त्यामुळे मग आम्ही राजकारणात कोणच नव्हतं. पण प्रसादची आणि माझी जी ओळख झाली, हो, लव्ह मॅरेज आहे तुमचं आणि ती फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्यामुळे त्याला मग राजकारणाचा रस त्याला वाढत गेला त्याच्यातून. पण ती स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. तू आता शाळेतलं शिक्षण कुठल्या? म्हणजे मी मग किंग जॉर्ज, दादर. अच्छा. पण मग तुम्ही पार्ल्यात राहत होता? मी पार्ल्यात राहत होती, पण मी ट्रेननी जायची शाळेला. किंग जॉर्जला. आणि मग प्रसाद तेव्हा शाळेत नव्हता मिळाला, तो शिरोडकर हायस्कूलला होता. आणि मग कॉलेजला आम्ही दोघं एकत्र आलो, महर्षी दयानंद MD कॉलेज, त्याला आम्ही दोघं एकत्र आलो. ओके. पण मग लव्ह स्टोरी काय? तर लव्ह स्टोरी अशी आहे की मला स्वतःला सायन्समध्ये इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या वडिलांचं असं होतं म्हणणं की आमचं एक त्यावेळेस होमिओपॅथ कॉलेज पिंपरीला, पुण्याला होतं, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की घरातला एकतरी व्यक्ती, त्यावेळेस मीच छोटी होती आणि माझं म्हणजे कुठला मी फील्ड घेईन त्याच्यावरती अवलंबून होते ते. तर म्हणाले की तू सायन्स घे आणि आपल्या होमिओपॅथला तू ऍडमिशन घेऊन ते कर. पण मी म्हटलं की मला कधीच शिक्षणात एवढा इंटरेस्ट नव्हता जेवढा मला खेळात होता. तो आणि मला ड्रॉइंग पण होतं. तर स्पोर्ट्समध्ये तू जास्त? मी शाळेतून मी कबड्डी खेळली. हो, पण शाळेत कॅप्टन होती, सगळं होतं. पण त्याच्यानंतर मी समर्थ ह्याच्यातून व्हॉलीबॉल खेळत होती. मी तेव्हा सिलेक्शनला पण गेली, पण माझ्या वडिलांना बाहेर पाठवलं नाही कधी, त्यामुळे आमचं गेम्समध्ये पण नॅशनल लेवलला जायला दिलं नाही वडिलांनी, कारण आम्हाला तेव्हा ते पटनाला वगैरे सिलेक्शनसाठी जायचं होतं. सो वडील म्हणाले अजिबात बाहेर पाठवणार. सो तिथे खेळायला पूर्णविराम मिळाला. पण मी आजही खेळते, असं नाही की मी नाही खेळत. आज एवढं वय झालं तरी मी लॉंग टेनिस वगैरे खेळते. नाही, एखाद्या तरुणीला लाजवशील. नाही. सो मी अजून एक गेम खेळते, पण त्यावेळेस मग मला जायचं होतं JJला, पण वडील म्हणाले नाही, तुला हेच करायचंय. नशिबाने मला प्रसाद तिथे भेटणार होता, म्हणून मी इथे न जाता तिकडे गेले. आणि तिथे मग कॉलेजला आम्ही दोघं भेटलो. लव्ह स्टोरी म्हणजे अशी आहे की प्रसादला एकदा दोनदा ना मला असेच बरेच लोक, आणि त्यावेळेस आम्ही परळला शिफ्ट झालो होतो राहायला. सो परळला माझ्या वडिलांचा एक तर आमचं पूर्वीपासून ऑफिस होतं, त्यामुळे परळच्या भागात ना माझ्या वडिलांचं खूप नाव होतं. सो परळमध्ये तर त्यांना, आणि हा प्रसाद परळमध्येच राहत होता. सो परळला नावाने सगळेच ओळखत होते, त्यामुळे त्याला पहिल्यांदा कळलं नाही मी कोणाची मुलगी आहे. 1-2 महिने त्याला कळलं नव्हतं. नंतर मला 1-2 कधी कोण सोडायला जायचं, माझ्या वडिलांच्या गाड्या यायच्या सोडायला, कोण आहे ही, त्यांनी अशी बाहेरून इन्क्वायरी वगैरे माहिती काढून घेतली. पण दोस्ती झाली आमची अशी त्यावेळेस. मग दोस्ती होता होता असं तर मी म्हणेन की ही मजेची गोष्ट आहे की तो दुसऱ्याच मुलीवरती लाईन मारत होता आणि माझ्याशी मैत्री करून मला विचारत होता मी काय करू वगैरे. म्हणजे असं हे कॉलेजला 11वीला हे अशी मस्ती चालली होती. पण त्याच्यानंतर आम्ही दोघं तोपर्यंत इतके जवळ मैत्री अशी होती की आम्ही दोघं एकत्र, मी आले 12वीत म्हणजे परळला, पण मी 11 ऑफिस होतं, पण मी तेव्हा स्टेशनपर्यंत सोडायला यायचा वगैरे. तर त्यामुळे हळूहळू तर त्यामुळे ती मैत्री खूप, आणि आमचा ग्रुप होता, असं नाही की आम्ही दोघंच, आमचा मोठा ग्रुप आम्ही. मग ह्याच्यातून 12वीमध्ये तर आम्ही इतके जवळ आलो की असं वाटलं की आता एकमेकांशी राहू शकत नाही, आणि असे आम्ही अगदी सकाळ संध्याकाळ भेटायचो. आणि तोपर्यंत मी शिफ्ट पण झाली होती, आणि त्याच काळात माझ्या छोट्या भावाचं हे झालं, त्याची मर्डर होऊन. तर माझ्या वडिलांचा तो त्या पॉइंटला येऊन त्यांनी डिसिजन वेगवेगळी घ्यायला सुरुवात केली की नाही, मी माझ्या मुलांची सेफ्टी पहिली बघितली पाहिजे. तर माझ्या मोठ्या भावाला त्यांनी घेतलं आणि गावी पाठवलं. गावी आमच्या खूप शाळा वगैरे आहेत. त्या माझं गाव अहमदनगर. मी अहमदनगरची, आणि माझे वडील आमदार म्हणून तिथूनच निवडून आले. सो
तर तिकडे आमच्या शाळा आहेत, 7 शाळा आहेत आणि त्या एडेड स्कूल आहेत. अच्छा. आजही माझा आता भाचा बघतो, पण अच्छा. त्याच्यावर अध्यक्ष म्हणजे प्रसादाई आहे, आम्ही सगळे ट्रस्टी आहोत आणि शाळा चांगल्या चालू आहेत तिकडे. तर मी मोठ्या भावाला तिकडे पाठवून दिलं त्यांनी, कारण त्यांना एक सेटबॅक बसलं की माझ्या कुठल्याही मुलांना परत कोणीतरी मारतील त्यांच्या म्हणजे. आणि मला म्हणाले की अरे माझी मोठी बहीण, एक मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि दुसरी जी बहीण आहे ती थोडीशी अशी स्टबन होती की मी वागणार नाही वगैरे असं. सो ती म्हणाली मला तर लग्न करायची नाही, त्यामुळे ते मग माझ्यावर आले की नाही मग हिचं करून टाकतो मी. आणि मी 12वीची एक्झाम देणार होती आणि त्यांनी तोपर्यंत लवकर लग्न झालं एवढं. हा, तू किती वर्षाची होती? मी 19 वर्षाची होती. हो, अच्छा, लवकर लग्न झालं म्हणजे. मग त्यावेळेस आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता आणि मग मी प्रसादला सांगितलं की मी माझ्या वडिलांना तर नाही म्हणू शकत किंवा ही ताकदही नाही आमची बोलण्याची की नाही म्हणून, तर माझ्याकडे तर ऑप्शन काही नाहीये. जर करायचं असेल तर पळून जा, नाही तर मी माझं वडील जे म्हणतील ते करायला तयार आहे. पण मग त्याच्या आईचं असं म्हणणं होतं की नाही, जर प्रेम आहे तर लग्न केलं पाहिजे आणि तिने सपोर्ट केला, माझ्या सासूने माझ्या सपोर्ट केला. पण मला पळून जावं लागलं, माझे वडील तर तयार झाले नाहीत. हो, अच्छा, हो हो, मला माहितीये, तू एकदा सांगत होती छोट्याशा बॅगेमध्ये पळून 2-4 कपडे घेऊन पळून गेलो आणि थ्रिल होतं ना, म्हणजे थ्रिल होतं, अतिशय थ्रिल होतं. आणि ती गेलो पण ते त्याच्या काकाच्या घरी जाऊन राहिलो, कारण माहिती होतं त्याला, माझ्या वडिलांनाही त्याचे घर माहिती होतं, लोक त्यांच्याकडे जाऊन. आणि माझ्या वडिलांचं खूपच प्रस्थ मोठं होतं, त्यामुळे ते आई वडील तर प्रसादची खूप घाबरली होती की माझा एकुलता एक पोरगा आहे, काय होईल त्याचं असं तसं. प्रसादजी पण एकुलते आहेत? नाही, बहिणी आहेत त्याला, 2 बहिणी. अच्छा, 2 बहिणी. सो त्यांना ती भीती होती की माझ्या पोराचं काय होईल वगैरे, त्यामुळे ते थोडेसे, पण आई स्ट्रॉंगली उभी होती. सो मग आईनी सपोर्ट केल्यामुळे 3-4 दिवस बाहेर राहिलो. त्यांना तोपर्यंत निरोप मिळाला, माझ्या भावाने दिला की ती गेली निघून. तर त्यांनी पण फायनली एकच बोलले, तिने तिच्या पायावर धोंडा मारून घेतलाय, ते तिचं ती बघेल, आता ह्याच्या पुढे नाही. आणि त्याच्यानंतर माझे वडील माझ्याशी कधी बोललेही नाही. रिअली त्याच्यानंतर 2-3 वर्ष होते पण नाही बोलले ते. पण जाण्याचा प्रयत्न नाही केलास घरी? एकदाच गेले मी, पण नाही बोलले ते तसं. आई म्हणजे माझ्या लहानपणीच वारली होती. मी 5 वर्षाची असतानाच माझी आई वारली. सो त्यामुळे तो एक हे नव्हतं, आधार नव्हता. सो माझ्या प्रसादजी प्रत्येक वेळेला तुझ्या मागे उभे राहिले. मग प्रसादनी, मग माझं स्वप्न होतं जे मला JJ ला जायचं होतं ते त्यांनी पूर्ण केलं, कारण मग माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं की मला पुढे सायन्स घेतलंच पाहिजे आणि करायलाच पाहिजे. सो मी JJ ला गेली. हो, मी तेच म्हटलं, एवढी वर्ष मैत्री तरी सुद्धा स्कूल ऑफ आर्ट्सची माहितच नव्हतं मला. मग ते पण माझं पूर्ण नाही झालं. एवढा आर्टिस्टिक व्ह्यू आहे सगळ्या बाबतीमध्ये, घरामध्ये वगैरे सगळीकडे कळून येतं असं. मग तू तिथे किती ते किती वर्ष? नाही, मग काय झालं, मग असा प्रॉब्लेम झाला की लग्न तर झालं होतं. मग माझी सासू कशी, ती इंडियन नेव्हीमध्ये होती जॉबला आणि माझे सासरे माझगाव डॉक्टर कामाला होते. सो त्यांचं म्हणणं होतं की आम्ही नाही तुला सांभाळू शकत, म्हणजे रोजचा खर्च आम्ही नाही तुझे उचलू शकत, सो तुम्ही तुमचे खर्च उचला. तर आता माझ्यासाठी एकदम डायरेक्ट वेगळं होतं की इथे माझं सगळं ऐशोआराम होतं आणि इथे म्हणजे तुम्ही तुमच्या मेहनत करायची ताकद होती माझी. म्हणजे मी प्रेम केलं तर ते अतिशय प्रामाणिकपणे प्रेम केलं आणि प्रेमासाठी मी हा नाही विचार केला की मला कुठे जाते, मी कुठल्या घरात राहते वगैरे. पण मी जेव्हा मग ते म्हणाले की तू JJ ला जात असशील, तुला आता तू JJ ला जा, पण तू आर्ट टीचर डिप्लोमासाठी मी तेव्हा ऍडमिशन घेतलं पहिलं. कारण काय होतं की ते म्हणाले की तू एका वर्षात जॉबला लागली पाहिजेस, आम्ही काही तुला शिकवणार नाही, एवढं नाही शिकवत, मी 1 वर्ष काढीन तुझ्यासाठी, असं माझ्या सासूनी सांगितलं. तर माझ्याकडे तोही ऑप्शन होता की ठीक आहे मी आत्ता शिकून घेते. मग मी JJ ला आर्ट टीचर डिप्लोमाला कोर्स घेतला. तो करत असताना म्हणजे मी अगदी एंडला आली आणि मी प्रेग्नंट राहिली. मग मी धक्का बसला असेल ना आधीच सगळं खर्चाचं. पण तोपर्यंत प्रसादनी पण मेहनत, म्हणजे प्रसादचं पण वागण्यासारखं की त्याने मग कीर्ती कॉलेजला ऍडमिशन घेतलं BSc ला फर्स्ट इयरला. मग तो सकाळी त्याने व्हॅन एक घेतली विकत आणि त्याला जॉब मिळाला. म्हणजे तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये पेपर उचलायचे, ते पेपर्स त्याला सकाळी 4 वाजता तो जायचा पहाटे. पहाटे 4ला उठून त्याला चहा वगैरे करून दिले, तो 4ला जायचा
गाडी घेऊन जायचा, त्याची बाईक होती. हा. नाही, गाडी तिथेच लावायची रात्री. अच्छा. कसं होतं ते, मग तो बाईक घेऊन जायचा तिथे. मग ते काय होतं, 70 रुपयात आहे ना, जर तुम्ही उचलून टाकले जरी हा. पेपर, ते 70 रुपयात त्याला उचलून तो टाकायचा, कारण ते 70 रुपये मिळायचे दिवसाचे. मग ते तो हेल्परने वापरायचा. बापरे, काय सांगते, मला आश्चर्य वाटतंय मग त्या आत्ताच तुझं सगळं वैभव बघून. मग ती मेहनत आहे आमची त्याच्या माय मागची. गॉड. तर तो ते 70 रुपये पेपर लोड करायचे, मॅगझिन लोड करायचा, आणि मग त्याला ती गाडी घेऊन बोरिवलीला जायला लागायचं, आणि बोरिवलीवर ना प्रत्येक स्टेशनला ड्रॉप करत यावं लागायचं. मग ते स्टेशनला नाही का टाइम्सचे टुडे बिडेची मॅगझिन जातात, मग ती तो ड्रॉप करत 9 वाजेपर्यंत काम संपायचं. मग 9ला तो पहाटे 4ला तिथं, आणि मग तो घरी येऊन आंघोळ करून मग तो कॉलेजला जायचा. सो अशा पद्धतीत, त्यामुळे तोही मग त्याने मला सांगितलं की आपल्याला कुठेतरी ऍडजस्टमेंट, म्हणून मग मी JJ करत होते. पण त्याच म्हणजे तोपर्यंत त्यांनी त्या 6 महिन्यात, मी प्रेग्नंट राहीपर्यंत त्यांनी 2 गाड्या घेतल्या होत्या मेहनतीने. म्हणजे हे एक वाढत होतं काम, मग दुसरी घेतली. मग त्यांनी ती आई इंडियन नेव्हीला होती कामाला, तर तिथे इंडियन नेव्हीला त्यांच्या त्या ऑफिसरसाठी लागायच्या, अशा कॉन्ट्रॅक्टवर गाड्या लावायला सुरुवात केली. मग ह्याच्यातून त्याला एक इन्कम सोर्स कळला की कशा गाड्या लागल्या पाहिजेत, कशा लावल्या पाहिजेत, आणि मग त्यांनी वाढवल्या. मग त्याच्याकडे 15-20 लोकांच्या पण घेऊन त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लावून मग त्यांना पण असे टेंडर्समधनं गाड्या लावायचं, ते त्यांनी केलं. मग त्याच्याकडे गाड्या खूप होत्या, पण रोजचं एक मागे बॅक ऑफ द माइंड असं कधीतरी ऍक्सिडेंट व्हायचे, कधीतरी हे व्हायचं. तो सेटबॅक आम्हाला मध्ये म्हणजे कधी चढ कधी उतार चालूच होता. लाईफ असं ह्याच्यात चाललं होतं. पण तो म्हणाला तुला जे शिकायचे ते तू कर पूर्ण. त्यामुळे त्याच्यानंतर मी परत आर्ट्स घेतलं. म्हणजे पण माझ्या तोपर्यंत मुलगी मोठी करायची म्हणून मी परत थांबली, पण मी कुठे जॉईन नाही केलं, थांबत केलं. त्याच्यानंतर मी ह्याला केलं हे. पण तुमचं लग्न झाल्यानंतर मग तुम्ही कुठे राहत होतात? म्हणजे माझ्या सासूला गव्हर्नमेंट क्वार्टर्स मिळाल्या होत्या अँटॉप हिलला. सो आम्ही अँटॉप हिलला राहायचो, पण सगळे एकत्र राहायचो. म्हणजे माझ्या 2 नंदा आहेत, वडील आणि सासू, आणि माझा एक मोठा दीर पण आहे, तो पण राहायचा. आता आम्ही एवढे जण एका घरात होतो. किती मोठं घर होतं? पहिल्यांदा तर त्यांना मिळालं जेव्हा लग्न करून गेली तेव्हा 1 BHKच होता, आणि नंतर गेलो तेव्हा, आणि पहिल्यांदा म्हणजे असं पण सांगते की सासूनी माझ्या लग्न झालं तर एकतर तयार नव्हते आणि लग्न केलं त्यांनी, तर आम्ही कसे म्हणजे हॉलमध्ये झोपायचो, माझी सासू, मग मी आणि माझ्या 2 नंदा, आणि इकडे माझी सासरे, माझा नवरा आणि दीर आत झोपायचे. मधू इथे आणि चंद्र तिथे. पण मग ते 1 वर्षाने आम्हाला दुसरं घर मिळालं, तेव्हा 2 BHK मिळालं. मग 1 बेडरूम मला दिला आणि एक त्यांनी आई वडिलांनी ठेवलं, तर त्यामुळे 2 BHK मध्ये गेलो. असे मी 2 म्हणजे मी लग्न केलं 89 मध्ये. रिअली? माझं पण 89 जून मध्ये. तर मी 2 लग्न असं म्हणते. आम्ही 2 आमचे बर्थडे सेलिब्रेट घेतो, एक 10 जून आणि एक 10 ऑक्टोबर. 10 जूनला मी घरातून पळून गेली आणि 10 ऑक्टोबरला आणि 10 ऑक्टोबरला माझ्या सासूनी लग्न लावून दिलं होतं. खरं अक्षता वाटून सगळ्या म्हणजे नातेवाईकांना बोलवून वगैरे. पण माझे वडील, तेव्हाही माझी सासू जाऊन भेटून आली त्यांना की लग्नाला या वगैरे, पण माझे वडील तिथेही नाही आले. पण कट्टर होते, स्ट्रिक्ट होते तशी मी पण. त्यामुळे मग, आणि त्याच्यानंतर 10 ऑक्टोबर, त्यामुळे माझं 10 ऑक्टोबरला पण सेलिब्रेशन असतं, आणि 10 जून असे मी 2 सेलिब्रेशन करतो. छान आहे स्टोरी. मग मुलगी झाल्यानंतरच पुढे खरंच नीता, आता तुझं सगळं बघून ऐश्वर्य वाटत नाही ग खरंच असं. म्हणजे माय गॉड, व्हॉट अ स्ट्रगल खूप केलं खरंच. म्हणजे आणि इव्हन प्रसादजींच्याकडे बघून वाटत नाही. आणि खरंच म्हणजे लाईक मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की इव्हन प्रसाद लाडजी काय, नीता काय, खरंच कुणाच्याही अडीअडचणीला तुम्ही धावून जाता आणि उभे राहता. म्हणजे कुठेही तुम्ही त्या बाबतीत कुठंच आम्ही अनुभव जो घेतला म्हणजे तो खूप घेतला, असं नाही, खूप अनुभव आले आम्हाला, चांगले वाईट. कारण कधी पैसे नव्हते, कोणाकडे हात पसरले, कोणी दिले कोणी नाही दिले, तर अशी खूप चांगली लोक मिळाली, खूप वाईटही लोक मिळाली. पण तो अनुभवाला आमच्या गाठीशी मिळाल्यामुळे आम्ही लोकांना मदत करायला पुढे जातो, कारण आम्हाला माहिती परिस्थिती काय काय, आणि माणसाची परिस्थिती तीच राहत नाही. कारण तुम्ही जर त्यांना एक हात दिला तर त्याचं नशीब पुढे तो घेऊन गेला चांगलं, तर त्याचं नशीब आहे. पण आपण प्रयत्न करावेत असं माझं म्हणणं आहे. आपल्यासाठी पण लोकांनी प्रयत्न केले म्हणून आज आम्ही पुढे जाऊ शकतो. सो आम्ही प्रयत्नात असतो. बरं, मग अशी पहिली मुलगी झाली,
ओके. कुठल्या इयरला? मला मुलगी झाली 91 मध्ये. 91 मध्ये. 89 ला लग्न केलं. हं. मग 91 मध्ये तेव्हाही माझी म्हणजे मी म्हणत होती की नको नको, पण शिक्षण करत होती त्यामुळे म्हटलं नको नको. तर सासू म्हणाली नाही, पहिलं मिसकॅरेज केलं की मग नंतर होत नाही, म्हणून मग ते आलं की ऑब्व्हियसली मग तिला सांभाळण्यासाठी मग सासू पण कामाला जात होती, सासरे मग घरात कोण नाही म्हणून बरं तिला सांभाळण्यासाठी मला माझी पुढची 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यात गेली. त्यामुळे मग मी असं मध्येच काहीतरी खंड पडत मी शिक्षण कमी म्हणजे पूर्ण केलं. पण त्याच्यासाठी मला मुलांना मोठं करत करत करावं लागलं. मग हा कोर्स कर, तो कोर्स कर, जेव्हा मुलं शाळेत गेली असं करत करत मी केलं. सो नंतर मुलाचा जन्म कधी झाला? 95. तोपर्यंत मी प्रसादनी चांगलं बस स्टँड बांधलं होतं, तर आम्ही 95 ला नवीन घर घेतलं होतं आणि मी नवीन घरात शिफ्ट झाली. कुठे होतं ते? मग ते समोरच होतं, CGS कॉलनी आहे, तिथेच एक कल्पक सोसायटी आहे. अच्छा. तिथे मी शिफ्ट झाली. परत? मग ती 2 BHK फ्लॅट होता. तिथे मी जवळजवळ 2007 पर्यंत होती आणि 2008 ला मी जे आता घर जिथे राहते तेव्हा 3 फ्लोअरचं होतं माझं घर, जे आम्ही पहिले राहायला गेलो 2008 मध्ये तेव्हा, आणि आता ते 6 मजली घर आहे. हा. सो तेव्हा मी 2008 मध्ये तिथे राहायला गेले. सो असा आमचा प्रवास झाला. पण त्याच्यामध्ये आणि मग प्रसादजी कधी ऍक्टिव्ह राजकारणामध्ये आले? म्हणजे नाही, प्रसाद कॉलेज पासूनच राजकारणात होता. म्हणजे ते आपलं UR म्हणतो किंवा तो त्या इलेक्शनचं कॉलेज इलेक्शनला वगैरे उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये वगैरे होता. युवा सेना आणि ह्याच्यात तो काम करत होता. तो राष्ट्रवादीतून काम करत होता आणि तो शरद पवारांशी कनेक्टेड होता त्यावेळेस. त्यामुळे त्याला राजकारण हे तेव्हापासून तो म्हणजे आवडीचा विषय होता. आणि मग तो त्याच्यानंतर त्याला मला वाटतं 2000 मध्ये 2000च्या आधी त्याला सिद्धिविनायकला ट्रस्टी म्हणून तो सिलेक्ट झाला. तो पहिल्यांदा मला वाटतं 2002 मध्ये वगैरे तो सिद्धिविनायकला ट्रस्टी आला. तोपर्यंत मग तो माझा जो शुभम सिनेव्हिजनचं जे आहे ते त्या काळात मग त्याचं असं म्हणणं होतं की आपण सिद्धिविनायकला आलोय तर आपण एक पिक्चर करावा आणि सिद्धिविनायक लोकांपर्यंत पोहोचवावा. तसं लोकांपर्यंत पोहोचलेलं पण अजून बाहेर तरी जावं. मग त्यावेळेस त्यांनी सिद्धिविनायक महिमा पिक्चर करायचं मनात आणलं आणि मग तेव्हा आम्ही लोकांना चॅलेंज केलं होतं की तुमचे अनुभव पाठवा. आम्हाला त्यावेळेस 3,000 अनुभव आले होते आणि त्याच्यातून आम्ही 4 सिलेक्ट केले होते. आणि नलावडे त्यावेळेस त्यांचा तो काकस्पर्श, मला वाटतं नाही काकस्पर्श नाही, त्यांचा तो ह्याला गेला होता श्वासला अवॉर्ड मिळाला होता ऑस्करसाठी, ते गेले होते. मग प्रसाद म्हणाला आपण त्यांनाच देऊ. आम्हाला अजिबात अनुभव नव्हता इंडस्ट्रीचा, त्यामुळे आम्ही म्हटलं नलावड्यांना त्यांनी अप्रोच केला आणि कारण ते त्यावेळेस त्यांना सिद्धिविनायक मध्ये भेटत होते कारण त्यांची ते पूजेसाठी वगैरे. तर प्रसादने त्यांना सांगितलं की मला एक इच्छा आहे तर आपण असं करूया. मग नलावड्यांना घेऊन आम्ही तो पिक्चर केला. तर त्यावेळेस तो राजकारणात होता म्हणून त्यांनी सांगितलं की तू ऍज अ प्रोड्युसर म्हणून बघ. आता मी प्रोड्युसर म्हणून, आणि मलाही म्हणजे आवड निर्माण होती कारण आपण आर्टिस्टच्या ह्यानी तर मला अजिबात म्हणजे आपण एक म्हणजे जेव्हा आपण पिक्चर बघतो तेव्हा आपण आपल्या विजननी बघतो की आणि आपल्याला कळतं. तर ते जे म्हणजे मी पिक्चरच्या पहिल्या दिवशी गेली कारण मी असं ठरवलं होतं की आपण इंटरफिरन्स करायचं नाही कोणाच्या कामामध्ये, कारण आपण कोणा कामाच्या इंटरफिरन्स केलं की तो प्रोजेक्ट चांगला होत नाही. तो मी फक्त लोणावळ्यात शूटिंग चालायची तर मध्येच एखाद्या दिवशी जाऊन बघून यायची. पण इथे जेव्हा एडिट होत होतं म्हणजे हे सगळं मला नंतर कळायला लागलं. एडिट होत होतं, मी एडिटला बसायची. मी तिथे त्यांच्या इंटरफिरन्स करत नव्हती पण एडिटला बसायची. आणि एडिटला ना मला तो आपण म्हणतो ना सिक्वेन्स मिळतच नव्हतं. तर म्हणाले नाही नाही हा अजून एक कट राहिलाय, तो नंतर ऍड होणार आहे, मग असं होणार आहे. पण मी म्हणत होती की एक मूवी आहे ना कट होत चाललाय, तो मला कळत नाहीये. पण तुम्ही तर ते म्हणाले नाही एंड ऑफ द डे तुम्हाला सगळे ते शॉर्ट्स मिळतील काय. वेल आपल्याला माहिती आहे की काही सीन्स नंतर होतात आणि ते ऍडजस्ट करतात वगैरे. तर मी शेवटच्या दिवसापर्यंत त्या एडिटमध्येच म्हणजे माझं डोकं फिरवत होती की मी म्हटलं जनरल पब्लिक म्हणजे मी ॲज अ जनरल पब्लिकमध्ये बसली तरी मला कोणी सांगेल की अरे हा पिक्चर कनेक्टेड नाहीये, हा काहीच कुठे मध्येच लिंक लागत नाही, मध्येच कट होतोय, मध्येच हे होतंय, परत मग दुसरा शॉट येतोय. सो मी त्यांना समजून चुकली. पण ते काय हो आणि एंड ऑफ द डे पिक्चर झाला पण तो तसा नाही झाला जो मी म्हणत होती तसाच झाला की तो कुठे तुकड्यात झाला आणि कुठेच ते जॉईन नाही झाले. मग त्यांनी परत शूट करून जॉईन करण्याचा प्रयत्न केला
पण तो नाही झाला. पण मग मी आता लोकांना असं सांगते की तो माझ्यासाठी पहिला माझा एक म्हणजे परीक्षा होती जी मी अनुत्तीर्ण झाली, पण मी ती त्याच्यासाठी बसले आणि मला कळलं की मूवीमध्ये काय काय केलं पाहिजे. आणि म्हणजे परीक्षेची फी जरा जास्त पडली. जास्ती पडली, म्हणजे ती अपेक्षित नव्हती मला, ती जास्ती पडली. बरं, मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे शिक्षणासाठी दिले पैसे. त्याच्यानंतर पण मग तुम्ही शुभम सिनेव्हिजन ना, शुभम सिनेव्हिजन माझ्या मुलाच्या नावाने मी ती सुरू केलं. पण मग त्याच्यानंतर पण तू पिक्चर्स केलेस किंवा सिरियल्स केल्या, त्याबद्दल मग तेच मग मी म्हटलं ना, शिक्षण केल्यामुळे मग ती एक इच्छा झाली की आपण काहीतरी करूया. तर माझी जी टीम होती, पण तू तेव्हा छान अग्रेसिव्हली पुढे आलेली होतीस. तर मी ती सिरियल केल्यानंतर माझ्याकडे सिरियल आली मग ETV कडनं. म्हणजे माझ्या लोकांनी प्रयत्न केले आणि त्यांनी ती मिळवून आणली. आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळेस वीरेंद्र प्रधानलाच तुम्ही सिरियल दिली पाहिजे, आणि मग ती आम्ही त्यांना दिली. ते पण एक आमचा किस्सा खूप छान झालेला की मी ETVला गेली होती हैदराबादला मीटिंगसाठी, आणि माझ्याबरोबर वीरेंद्र प्रधान पण होते, आणि आम्ही सगळेजण बसलो होतो. तर मला सँक्शन झाल्यामुळे आम्ही ते म्हणाले चला सगळे एकत्र बसून आपण जेऊया. तर त्यांचं ते हॉटेल्स आहेत ना आतमध्ये, तर आम्ही बसलो होतो. आम्हाला पहिलाच अनुभव आला म्हणजे सिद्धिविनायक महिमाचा, की आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. सगळे जेवण वगैरे झालं आणि मी म्हटलं चला बिल आणा, ॲज अ प्रोड्युसर मीच दिलं पाहिजे. सो मी गेली बिल द्यायला, तर ते म्हणाले कोणतरी व्यक्तीने देऊन गेले तुमचं बिल. बरं, आम्ही जेवढे जेवायला बसतो सगळे तिथे होतो, पण कोणीच दिलं नव्हतं बिल. आणि मी विचारते बिल देतो, आमच्यापैकी एक जण उठलाही नव्हता, पण तो व्यक्ती मला म्हणाला काउंटरवर की नाही तुमचं बिल आम्हाला मिळालंय. मग म्हणजे कोणी दिलं ते कळलंच नाही. तिथेच पहिला आमचा महिमा झाला. सिद्धिविनायक महिमा म्हणे की देवाने आम्हाला हे दिलं की मग ते एपिसोड बऱ्यापैकी चालले छान. मी कुठलं सिरियल होतं ETVला होतं सिद्धिविनायक महिमा. अच्छा, ते पण सिद्धिविनायक महिमा होती, आणि त्याचे 166 एपिसोड झाले. 166 एपिसोड. त्याच्यानंतर पुढचं कुठलं घेतलं? मग त्याच्यानंतर मला मी मराठीची मिळाली कन्यादान. मग मी ती केली, पण ते त्यावेळेस पण काय झालं की ती DHL कडे होतं, आणि मग ते माहिती ना हे झालं, आणि त्यांच्याकडनं ते पुण्याच्या यांनी घेतले, जीवन ॲग्रो प्रोडक्ट्स. त्यांनी घेतले. मग पैसे मला आले त्यांनी घेतल्यानंतर खूप मोठेवरांच्याकडनं. तर तो एक्सपिरियन्स पण वाईट होता. म्हणजे सिरियल तर आम्ही पूर्ण करत होतो, त्याचे पण मी जवळजवळ 200 एपिसोड केले, पण मला पैसे मिळाले 3 वर्षानंतर. म्हणजे सिरियल टेलिकास्ट होऊन झाल्यानंतर पण आले. हेही नसे थोडके. म्हणजे ते आपण एक्सपिरियन्स करत गेलो लाईफ मध्ये. मग त्यानंतर परत माझ्याकडे माझी जी प्रोडक्शन टीम होती त्यातला सत्यवान गावडे, तो कोणाला तरी घेऊन आला की नाही त्यांच्याकडे पिक्चरची खूप छान स्टोरी आहे, चल धरपकड. त्यातही निर्मिती सावंत आणि 7 जणी होत्या. हो, बरोबर. आणि नागेश भोसले होते. पण मला तो पण करताना पिक्चर खूप टफ झाला, पण मला तोपर्यंत थोडीफार म्हणजे नॉलेज होतं की बाबा हा सीन झालाच पाहिजे, हे आलं पाहिजे, हे नाही होते. एडिटमध्ये मला कळत होतं. म्हणजे मी तोपर्यंत थोडीफार शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे मी त्या गोष्टी म्हणजे पिक्चर पुढे खराब नाही झाला. पिक्चर बऱ्यापैकी झाला, पण ते जेव्हा पिक्चर टेलिकास्ट म्हणजे पिक्चर जेव्हा हे झालं ना, त्यास 3 पिक्चर आले, आणि त्या दिवशी आम्ही खूप प्रयत्न केले होते. म्हणजे की तो एकच मराठी पिक्चर, आणि चॅनलला आपल्याला मिळत नव्हते, थिएटर्स मिळत नव्हते वगैरे, त्या सगळ्या घोळमध्ये तो पिक्चर म्हणजे हे झाला. आणि आम्ही डिस्ट्रीब्युशनला पण मी स्वतः उतरली होती, मी कोणाला दिलं नव्हतं डिस्ट्रीब्युशन करायला. सो त्यावेळेस थिएटर मिळवणं, दुसऱ्या चित्रपटाने डिस्ट्रीब्युशन शिकवलं, पहिल्या चित्रपटाने एडिटिंग शिकवलं, दुसऱ्या चित्रपटाने डिस्ट्रीब्युशन शिकवलं. त्यामुळे एक म्हणजे मी त्या फील्डमध्ये माहीर होत होते आणि शिकत होती. त्याच काळात मग निर्मितीची आणि माझी चांगली मैत्री झाली होती, म्हणून राजेश देशपांडेंनी मला सांगितलं चला एक सिरियल आहे, ती 1760 सिरियल आली. 1760 सासूबाई. आणि आम्ही पहिल्यांदा श्रावणीताईंना भेटलो होतो स्टार्टर, पण ते काय तेव्हा तिथे वर्कआउट नाही झालं. मग ते ETVला परत आमचं प्रोजेक्ट आलं, पण ते नंतर कलर्सला आलं. कलर्स तोपर्यंत चेंज झालं, पण पहिले आमचे काही पिक्चर सिरियल टेलिकास्ट ETV कडनं झाल्या, आणि नंतर कलर्स कडनं झाल्या, कारण तोपर्यंत त्यांचं ते मर्जर चालू होतं. बरोबर. सो ती 1760 सासूबाईला पण खूप चॅलेंज होतं रोजचं, कारण एकतर असं आपण म्हणतो ती टेली सिरियल असते,
रोजची टेलिकास्ट होणारी, त्यांना काय ते पण नॉलेज मला आलं की बाबा 20 मिनिटाच्या ऐवजी तुम्ही 30 मिनिटात शूट केलं तर ते तुमच्या पुढच्या एपिसोडला पण इथे माझी कॉमेडी सिरियल असल्यामुळे मला 4 दिवस होते आणि ते मला 6 दिवस लागायचे आणि तेवढेच एपिसोड व्हायचे. माझा कुठलाही एपिसोड पुढे शूट नाही व्हायचा, त्यामुळे माझ्याकडे बँक कधीच झाली नाही. सो तेही मला नॉलेज आलं की बाबा, आणि त्याच्यासाठी खूप जद्दोजहद असते आणि कंटिन्युअस मला म्हणजे ह्याच्यावर मी जात नव्हती सेटला, कारण खूप लांब पडायचं, कारण मी राहते माटुंग्याला, ते शूटिंग होती मड आयलंडला. सो तो मोठा होता, मी प्रोडक्शन टीमवर अवलंबून होती, पण प्रोडक्शन टीम माझी चांगली होती, त्यामुळे ते चालायचं. आणि पण ते प्रोजेक्ट चांगलं गेलं, खूप छान झालं. ते किती एपिसोड झाले त्याचे पण 100च्या वर झाले, 100-150 झाले. पण तू ह्या सगळ्या म्हणजे तू हळूहळू सगळं शिकत गेली, एडिटिंग शिकलीस, एकीकडे डिस्ट्रीब्युशन शिकलीस, एकीकडे तुला कळलं की डेली करायचं म्हणजे कसं काय करायचं. एवढं सगळं नॉलेज घेतल्यानंतर तू अचानक त्यातनं बाहेर का आली? नाही, तीच सिरियल करत असताना ती टफ होती मला करायला, आणि प्रोडक्शन वाईज माझ्या जजमेंट बसत चालल्या होत्या सगळ्या, पण ते पण चॅलेंजिंग असं प्रोडक्शनला सांभाळणं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आपल्याला समोरून किती पैसे आणि सगळ्या गोष्टी. आणि माझा एक अनुभव आहे की टीव्ही चॅनल जे आहेत ते खूप डोक्यावर बसतात, आणि तो जो अनुभव होता ना, तो मला खूप रोजच्या रोज बघावा लागत होता. त्याच्यासाठी चॅलेंजिंग होतं, पण मला तसं कलर्सनी तेवढा त्रास नाही दिला. 1-2दा मला प्रॉब्लेम झाले, पण ते EP वगैरे खूप त्रास देतात, हा होता. आणि त्याच दरम्यान मला स्टार प्रवाहाने अप्रोच केलं लक्षसाठी, आणि मी लक्षच्या मग मीटिंग्स वगैरे करायला सुरुवात केली. इथे माझी ही सिरियल ऑन एअर चांगली चालली होती, सगळं जोरात चाललंय, इथे प्रोडक्शन चांगलं चाललंय, आणि ही सिरियल आली तर मी त्या ह्याच्यात लागले. पण तिथे चॅलेंज होती, कारण श्रावणीताई चॅलेंजिंग होत्या. 3 एपिसोड मी केले, फक्त 3 मला करायला मिळाले. पण त्यांनी तुम्हाला बोलावलं होतं करायला? समोरून बोलवलं, आणि समोरून मी त्या केल्या 3 एपिसोडला. पण त्या एपिसोड करताना म्हणजे सगळं त्यांचे, माझ्याबरोबर पहिल्यांदा एक EP होती, ती चांगली होती, आदिती सारंदर होती मला वाटतं. आदिती सारंदर, लक्षला ती होती. आणि आम्ही रमेश अजिंक्य देवला अप्रोच केलं होतं, पण त्यांनी नाही, त्याला मला वाटतं कुठलं तरी फिल्म का काहीतरी होतं म्हणून त्यांनी नाही सांगितलं त्या डेट्समध्ये. मग अजय फणसेकर आला, तर त्यांनी करून आम्ही ते 3 एपिसोड शूट करत होतो. पण प्रत्येक शूटच्या 1-2 आम्ही आउटसाईड केले, पण एक जेव्हा स्टुडिओत करताना पूर्ण सेट उभे तुम्ही दिलेले ऍक्टर, त्यांना अप्रुव्हल घ्यावे लागते, कोण ऍक्टर घेताय, जे एक्स्ट्रा ते सगळं अप्रुव्हल केल्यानंतर जेव्हा ऑन साईट ते सेटवर आल्या, नाही हे असं नाही, ते तसं नाही, हे तुम्ही आता चेंज करा, ते चेंज करा. म्हटलं ताई, लास्ट मुमेंटला येऊन, आणि त्यावेळेस त्यांचं म्हणजे आता हे बोलायला नाही पाहिजे की आपल्याला तेवढी कॉस्ट नसते, त्या कॉस्टमध्ये बसवायचं असतं. आपण असं म्हणू की पहिले आपण 10 एपिसोडला एक्स्ट्रा पैसे खर्च करू, पण हे जर रोज असं, आणि मला कधी डायबिटीज नाही, मला BP नाही, मला काय नाही, पण मला त्या 3 महिन्यामध्ये माझे BP नेहमी वाढायचं. बापरे. आणि एक दिवशी माझं त्या शूटमध्येच माझं BP एवढं वाढलं की माझ्या 180च्या वर गेलं, आणि माझा नवरा मला म्हणाला, स्वतःचे पैसे देऊन स्वतःला त्रास करून घेण्यासाठी कोणी सांगितलं? एक्झॅक्टली. मी तर नेहमीच म्हणते, मी आजकाल तेच म्हणते की तुम्हाला जर एवढं किडे असतील आणि अक्षरशः दुसऱ्याची डुंगणं धुवायचं जर तुम्हाला हौस आलेली असेल, तर तुम्ही निर्माता बना. कारण इतका पिळून आणि त्रास द्यायचा म्हणजे सर्व बाजूने तुम्हाला त्रास दिला जातो. इव्हन मी आता इतकी वर्ष मुरलेली आहे ह्या क्षेत्रामध्ये, तरी पण अजूनही कलाकारांच्याकडनं म्हणा, कोणाकडनं म्हणा एवढा त्रास असतो. म्हणजे माणूस एक निर्माती म्हटल्यानंतर तुमच्याकडे काय गडगंज पैसा पडलाय असं नसतं. तुम्ही एक आवड म्हणून तुम्ही त्याच्यासाठी करायला जाता, आणि तुम्हाला पिळून म्हणजे घेण्याचा, म्हणजे हा जो काही प्रयत्न चालतो ना, अक्षरशः म्हणजे आपल्या तब्येतीवरती, आपल्या मानसिकतेवरती एवढा परिणाम होतो. आणि मी बघितलंय की ऍज अ वुमन, आता तू एक बाई म्हणून तिथे उभी राहिलेली होतीस, ऍज अ वुमन पाहिल्यानंतर ते अजूनच तुम्हाला छळवा किंवा हे ते करायचा प्रयत्न करा. तुला असं जाणवलं का
ऍज अ वुमन म्हणून मला जास्त होत आहे. वुमेन म्हणूनच जाणवलं, कारण आपण मी ना बोलायची नाही काय हा पण. बोलायची नाही आणि आपण पटकन कोणाचा इन्सल्ट करत नाही. माझा नवरा जर माझ्या जागेवर असता तर त्याने सांगितलं हेच करणार ह्याच्यानं, तशी मी नव्हती. मी अप्रोच असायचं की नाही नाही मी करून देते करते, असा अप्रोच होता माझा. मला हे नंतर कळलं की मी पण स्टँड घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळी, तो मी घेत नव्हते. सो त्या याच्यानंतर मला त्यांनी अगदी डोक्यात घातलं की स्वतःचे पैसे देऊन स्वतःला त्रास सहन करण्यासाठी आपण काही करायचं नाही. आणि तिथून मी हळूहळू माघार घ्यायला सुरुवात केली आणि मग मी बाहेरच आलीस. मग इंडस्ट्रीतनं पूर्णपणे मी बाहेर आली. वन्स अपॉन मी म्हणत होते अरे एक चांगली निर्माती आलेली आहे असं आम्ही, मला पण प्रत्येक माझे प्रोडक्शन टीम आजही मला म्हणते की एक चांगला प्रोड्युसर आम्ही घालवला. खरोखर म्हणजे हे असे लोक तुम्हाला हाकलून देतात निर्मिती, म्हणजे तो आपण स्वतःहून बाहेर पडतो ना. जर तुम्ही आज मला चांगले अनुभव आले असते तर मी पुढे गेली असती, अजून माझ्याकडनं 2-3 चित्रपटाची निर्मिती झाली असती. निश्चितपणानं. आता माझ्या मुलाचं म्हणणं आहे की आई तू केलंस तर चांगले मोठा मूवी कर, छोटे मोठी मूवी करू नको. कारण मी अजून माझं शुभम सिनेविजन तसं बंद नाही केलंय आम्ही. आपण करूया चला. मग त्याच्यानंतर तू जे वळलीस ती मला वाटतं तुमचं क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज तिकडे ते तर माझं चालू. तुम्ही स्थापन केली ती बरोबर 2000 मध्ये आमची स्थापन झाली. हे तर मी हे पिक्चर मुव्हीज नंतर आले, पण 2000 मध्ये म्हणजे क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनी स्टार्ट झाली होती. त्याच्यामध्ये काय काय तुमचं पहिलं हे होतं? पण मी तुला सांगते, स्टार्टच झाली, फक्त 2 लाख रुपये आमचे इन्व्हेस्ट केले होते आणि आमच्या बरोबर अभिजित आवरसेकर म्हणून ते पार्टनर होते आणि आम्ही दोघांनी मिळून ती कंपनी स्टार्ट केली. आणि म्हणजे त्यांचे ते स्वतः बिल्डर आणि त्या क्षेत्रातले आहेत, पण मग त्यांच्याकडे पहिलं काम मिळालं, मित्र होता म्हणून त्यांनी काम दिलं. तर ती इन्व्हेस्टमेंट जास्ती नव्हती, पण असं आहे की तुम्ही इंटिग्रेटेड सर्व्हिसेस नंतर आम्ही स्थापन केली. पहिल्यांदा आम्ही फक्त सिक्युरिटी करत होतो. सिक्युरिटी होती, तर त्यांच्या कंपनी त्यांचे जे बिल्डिंग्स आहेत किंवा त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालले तिथे सिक्युरिटी देणं वगैरे, तर तो आम्हाला पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी मिळालं आणि त्या पद्धतीने आम्ही काम केलं. आणि प्रसादनी तोपर्यंत एक न्यूज वाचली होती की आता जे इंटरनॅशनली मॉल्स येत आहेत, हे येत आहेत, त्याच्यासाठी इंटिग्रेटेड सर्व्हिसेसची आवश्यकता आहे. मग आम्ही त्यांनी अप्रोच झालं आणि तशी कामं शिकायला, म्हणजे त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली वगैरे. आणि मग त्याच्यात सिक्युरिटी करता करता म्हणजे पहिल्यांदा 25 लोक घेऊन आम्ही स्टार्ट केलं होतं. पहिलं आमचं ऑफिस अंधेरीला होतं. अभिजितनीच त्याचं ऑफिस दिलं होतं तिथे. आणि 2010 मध्ये 2005 मध्ये आम्ही शिफ्ट झालो दादरला, एक छोटं ऑफिस घेतलं स्टेशनच्या बाजूला, कारण ते खूप अंधेरीला येणं जमत नव्हतं, कामं सगळी त्या बाजूला होती. सो 2005 ला तिथे गेलो आणि 2010 ला मी सायनला, आजही माझं ते ऑफिस आहे. 2006 ला आपण गणपतीला गेला, ते माझं ऑफिस आम्ही घेतलं, तिथे आम्ही शिफ्ट झालो. तर इंटिग्रेटेड सर्व्हिस हळूहळू म्हणजे त्याच्यात वाढत गेली. मग असं झालं की त्याच्यामध्ये काय काय तुम्ही, मग जसं झालं की आम्ही आता जर समजा गेलो, अप्रोच झालो की आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, हाऊसकीपिंग मध्ये तुम्ही संपूर्ण क्लिनिंग आहे, तुमचं फसाड क्लिनिंग आहे, हे आहे ते. मग ते म्हणाले की अरे तुम्ही प्लंबिंग आणि हे पण कराल का? तर मग तशी लोक आम्ही गेला, म्हणजे जे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं त्या गोष्टी आम्ही करायला लागलो. मग त्याच्यामध्ये आलं की आमचं कॅन्टीन पण आहे, मग तुम्ही कॅन्टीनचं पण कराल का? तर मला जेवणाची खूप आवड आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, किचन इंडस्ट्री, जेवण बनवण्याची आवड आहे. सो आम्ही किचन पण चालू करायचं ठरवलं. तर आज माझं किचन गॉर्मे म्हणून पण आता केगो नाव केलंय, तर ते सांताक्रूजला आहे. तर त्याच्यातून आम्ही म्हणजे तुमच्या कंपनीजला सकाळचं फूड देतो, सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचं ब्रेकफास्ट, स्नॅक्स, असं कंटिन्यूस आमचं तिन्ही जातं. तर असे आमच्याकडे आजही आम्ही 3-4 हजार लोकांना म्हणजे कंपनीजला आमचं जेवण जातात. म्हणजे कंपनीज म्हणजे टोटल होतं 3 ते 4 हजाराचं जेवण आम्ही रोजचं होतं त्या किचनला. आणि आता मी समाज कल्याणला आमचा तिथे पण आमचे कॅन्टीन चालतात, गव्हर्नमेंट बेस काम करतो. तर ते त्याच्यानंतर तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटीज मध्ये पण मग तेच, मग एअरपोर्टला पण सर्व्हिसेस, हाऊसकीपिंग तर त्यांना पाहिजेच होती, सिक्युरिटी पाहिजे होती. आज आपल्या एअरपोर्टला आपली सिक्युरिटी आहे, दोन्ही एअरपोर्टला चालते. मग हाऊसकीपिंग पाहिजे होती, तर हाऊसकीपिंग दिली. त्याच्यानंतर आम्ही इंटरनॅशनली म्हणजे महाराष्ट्र, इंडियात आम्ही काम करतो, पूर्ण पॅन इंडिया काम करतो. पॅन इंडिया म्हणजे सिक्युरिटी, हाऊसकीपिंग आणि एव्हिएशन, या तिन्ही डिपार्टमेंटला आम्ही काम करत होतो. तर ते म्हणजे आमच्याकडे तेव्हा 11 एअरपोर्ट होती. त्यामुळे ते पुशबॅक वगैरे, एअरपोर्ट फ्लाईट क्लिनिंग वगैरे, त्या सगळ्या गोष्टी ज्या अप्रोच त्यांनी केल्या त्या सगळ्या आम्ही नंतर करत गेलो. मग त्याच्या अनुभवातून शिकत गेलो, तसं आमच्याकडे कामं वाढत गेली.
कामं वाढत गेली त्यामुळे आम्ही लोकांना खूप कामं दिली, ऑपॉर्च्युनिटीज आल्या आमच्याकडे. एम्प्लॉयमेंट खूप आज 40-50 हजार लोक काम करतायत ऑल पॅन इंडिया. ब्युटिफुल. हा. सो आणि आता माझी कंपनीनी लिस्टेड पण झाली मार्च मध्ये. आताच आम्ही 24 मार्चला म्हणजे 2024 ओव्हर सबस्क्राईब पण झाला. हो. सो कंपनी पहिली पहिली लिमिटेड कंपनी कुठली, म्हणजे नाव काय त्याचं? क्रिस्टल ग्रुप ऑफ इंटिग्रेटेड सर्व्हिसेस. त्यांनी पहिली इंटिग्रेटेड कंपनी जी लिस्टेड झाली. आजपर्यंत कुठलीच सर्व्हिस इंडस्ट्री झाली नाही. तर ती पहिली लिस्टेड झाली. त्याच्यासाठी खूप पेपरवर्क असतं आणि ते सगळं फायनली आम्ही करून टेन्शन मध्ये होती तेव्हा. सो ते चालू असतं काम. ते काम नॉनस्टॉप आम्ही दोघंही. माझं म्हणजे तो आता पूर्ण फुल्ली पॉलिटिक्स मध्ये प्रसाद आहे, पण तरी सुद्धा त्याचं. पण आता मुलगी बघते ना तुझी? मुलगी माझी बघते, माझा मुलगाही आलाय, पण त्यांनी दोघांनी स्वतःची पण आले मला नाही. जावईचं स्वतःचं, माझी मुलीची पण स्वतःची कंपनी आहे. तिची स्वतःची वोक्सारा. कंपनीचं नाव काय? वोक्सारा. सो ती म्हणजे ती कम्प्लिटली स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आणि हे करते. तर तिचं कम्प्लीट काम वेगळं आहे. सो ती तर तिने पुण्याची स्मार्ट सिटी वगैरे केली आहे, तर गुवाहाटी वगैरे ती बरीच मोठी ती बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर बरीच कामं करते. सो तिची पण कंपनी जोरात चालली आहे. पण ते सगळे बसतो आम्ही. आता माझं कोहिनूरला ऑफिस आहे. तर कोहिनूरला आम्ही सगळ्याच कंपनी एकत्र आहेत, तिथे काम करतात. मुलगा आता अपकमिंग येतोय, त्याच्या 2-3 प्रोजेक्ट चाललेत. ते सक्सेस झाले की सांगेन. त्याची पण स्वतःची एक कंपनी. पण ओव्हरऑल त्या कंपनीवर पण बाकीच्या कंपनीवर त्यांचं लक्ष असतं, कारण सगळे एकत्र बसतो. जावई माझा तो स्वतः सीए असल्यामुळे तो आता सध्या शेअर मार्केटिंग आणि ते तो करतो. ते त्याचं काम आहे. आणि मग तुम्ही आता एक चॉपर पण घेतलं आणि त्या चॉपरच्या पण तुम्ही सर्व्हिसेस देता लोकांना, त्याच्याबद्दल सांग. आता चॉपर घेतलंय एक, आता 12 सीटर प्लेन पण येते आणि अजून एक चॉपर पण येते. ते म्हणजे असं तुम्ही आता इलेक्शनसाठी पण गव्हर्नमेंटला यांना सगळ्या आमदारांना वगैरे लागताय, तर त्या ह्याने एक घेतलंय की म्हणजे त्याच्यासाठी आम्ही अभ्यास केला की आता कितीतरी लोकांना लागणार आहे, तर ते आम्ही आता मागवली आहेत त्याच्यासाठी. सो आणि त्याच्यानंतर मग ती लग्नाला लागतात लोक, काही जण बर्थडे साठी घेऊन जातात, इव्हेंट्स असतात. तर त्याच्यासाठी ते आता स्टार्ट केलंय आम्ही नुकतंच. पूर्वी पण आमच्याकडे होतं. त्याचं काय म्हणजे ते कुठल्या कंपनीच्या अंडर येतं? ते पण ते क्रिस्टल एव्हिएशन. क्रिस्टल एव्हिएशन. सो मेन बेस इज द क्रिस्टल. त्याच्या अंडर सगळ्या कंपनी. फक्त मुलांनी त्यांच्या कंपनीची नावं क्रिस्टलच्या बेसने ठेवलीत, पण त्या सिस्टर कन्सर्न मध्येच येतात. पण त्याच्यानंतर सुद्धा तुमचं अंत्योदय आहे, त्याच्यानंतर मी मुंबई अभियान. त्याच्यातूनही झालं की एक आता इतके वर्ष आम्ही कामं करतोय लोकांची, म्हणजे आणि फायनान्शियली साऊंड आहोत. त्याच्यानंतर असं होतं की फायनान्शियल साऊंड असताना काम करताना आम्हाला अनुभव येतो ते लोकांना. आमच्या आता एवढा स्टाफ आहे, त्याच्यातही लोकांना खूप प्रॉब्लेम्स येतात. तर त्यांना आम्हाला अप्रोच, म्हणजे हॉस्पिटल आहेत, काही ना कोणाला काही प्रॉब्लेम असतात, तर आम्ही स्वतःहूनच उभे राहत होतो की चला ॲज अ कंपनी म्हणून तुम्हाला करायला पाहिजे. ते करत असताना मला असं वाटलं की खूप आपण पैसे इतके कमवतो की इतकी गरज आहे का आपल्याला त्या पैशांची, तर आपण लोकांना हेल्प केली पाहिजे कुठल्या आपल्या ह्याच्यात. ते माझं स्वतःचं एक मत होतं की तर मी माझ्या पैशातून खूप चॅरिटीज करत होती. तर माझ्या नवऱ्याने सांगितलं तसं करण्यापेक्षा आपण अशा अंत्योदय चॅरिटेबल ट्रस्ट असं, चॅरिटेबल ट्रस्ट मधून करू. त्याला व्हॅल्यू असते. तुम्ही असे छोटे छोटे करत राहिला तर त्याला व्हॅल्यू नसते. सो आम्ही मग ह्या 2 आमच्या ट्रस्ट आहेत, मी मुंबई अभियान, परत अंत्योदय. तर अंत्योदयचा अर्थ असा आहे की शेवटच्या घटकेपर्यंत असणाऱ्या माणसाला तुमची मदत पोचली पाहिजे. सो आम्ही त्या प्रयत्नात आहोत. आता मी एक सायनला डायलिसिस सेंटर आम्ही उभं केलंय. झालं आता त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्याच्यात आम्ही रोज 9 बेड्स आहेत आणि अगदी फ्री देतो, डायलिसिस करतो. रोजची आमची जवळजवळ 40 डायलिसिस फ्री करतो रोज. आतापर्यंत 10,000च्या वरती. जरा ऍड्रेस सांग ना, म्हणजे लोकांना कळेल. हे सायन तलावाच्या मागे आहे. प्रसाद हे त्याला मी मुंबई अभियानच्या नावाने आहे. तर तुम्ही सायन तलावाच्या बॅक साईडलाच आहे, तर कधी पण तुम्हाला तिथे मिळेल आणि फ्री. पूर्वी स्टार्ट केलं त्यावेळेस आम्ही अगदी 500 रुपये घेत होतो, कारण 2,500 ते 3,000 रुपये लागतात एका डायलिसिसला. पण आम्ही आता 10 रुपये फक्त तो फॉर्मचे घेतो असं मला वाटतं. पण ते पण आम्ही ठरवलं की नाही घ्यायचे. पण लोक 10 रुपये
कारण लोकांना व्हॅल्यू पण कधी कधी नसते त्या गोष्टीची. असं आम्ही नाही, आमच्या असतं, ते पाहण्यात असतं. आलं. त्यामुळे मग थोडंफार एकदम तरी 2,500-3,000 रुपयाचा रुपये तो चहा फॉर्म. फक्त सो आम्ही त्या प्रयत्नात आहोत की आता, आणि आता कॅन्सरचं पण आम्ही असे छोटे सेंटर टाकायचं चालू आहे की जिथे तुम्हाला हे घ्यावे लागतात ना, किमोथेरपीज वगैरे, त्या खूप प्राइस आहेत त्यांच्या आणि गरीब लोकांना ते जमत नाही. तर त्याची सेंटर टाकायचं आता चालू आहे. आता एक माझं सायनला काम चालू आहे, पण आम्ही त्या प्रयत्नात पण आहोत. मेमोग्राफी वगैरे हे मी मध्ये मध्ये करत असते. आमच्या ज्या विधानसभेचे माझ्या सायन्स ह्याला खूप केलेत मी. त्याच्यानंतर आमचे 3 व्हॅन आहेत, त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर्स रोज जातात. 3 सेंटर असतात तिथे, रोजचे गरीब एरियामध्ये जाऊन ते तिथे पण औषधं फ्री दिली जातात, पण चेकअप होतो. तर 3 दिवसांनी परत ती व्हॅन तिकडे जाते, कारण 3 दिवसानंतरची औषधं द्यायला वगैरे. तर ते आपण फ्री व्हॅन चालू असतात, मेडिकल व्हॅन. पुष्कळ कार्य आहे तुझं खरंच. म्हणजे मला नीता तुझं कार्य लोकांपुढे आणण्यासाठी आणि तो आणण्यासाठी पेक्षा मनाची एक ना त्यातून एक समाधान वाटतं की आपण काहीतरी म्हणजे अचीव्ह केलं पण, आणि ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च केले. बेसिकली म्हणजे तुझ्यामध्ये ते तुझ्या वडिलांचे जेनेटिकली उतरलेलं आहे. बिईंग इन पॉलिटिक्स, सतत माणसं येणार, त्यांना मदत करायची, ते मदत करण्याचा एक ऍटिट्यूड ते खरं तर तुझ्यामध्ये आहे असं मी म्हणेन. आणि तेच कुठेतरी प्रसादजींमध्ये पण आहेच. आणि आज ते आमदार असल्यामुळे त्यांना अजूनही एक हे. प्रसादचं पण मी सांगेन, प्रसादचं सायनला ऑफिस आहे, म्हणजे कार्यकर्ते लोक आणि हे कार्यकर्ते भेटतात त्यांना रोजचे. तो म्हणतो 200 ते 300 लोक येतात त्याला भेटायला, आणि त्यातले तो नाही त्याचं फोन काम जर होणार असेल ना लगेच फोन करून तो काम करून घेतो. पण ती एक त्याची पण खासियत आहे की तो त्याच मुवमेंटला कामं करतो, आणि नसेल आठवण तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी माणसांना करून तो कामं करतो. पण मी म्हणजे अनुभव घेतलाय त्याचा की त्यांनी लोक पण सांगतात की नाही सर, आणि त्याचे खूप चाहते वर्ग आहे त्याचे आमच्या साईडला. कारण त्याचं काम दिसण्यात येतं, माझं काम दिसण्यात येत नाही, एवढंच आहे. नाही असं कसं तुला आज माझी इच्छा पण तशी नाहीये की माझं काम, पण मला नेहमी म्हणणं असतं की मी जर पॉलिटिक्समध्ये आले तर मला अजून ऑपॉर्च्युनिटी मिळतील काम करायला. आणि मला माझं माइंड कायम आहे की आता आपल्याला पैशाची गरज नाहीये, तर आपण आपला पूर्ण वेळ त्यांना देऊन त्यांच्यातून चांगलं कामच केलं पाहिजे. कारण आता मुलं मोठी झाली आहेत, काही मोठं करण्याची जबाबदाऱ्या नाही आहेत, त्यामुळे आता आपण समाजाला वेळ दिला पाहिजे आणि आपण चांगलं काम केलं पाहिजे. प्लस तू गोव्याला पण तुझे म्हणजे प्लॉट्स वगैरे गोव्याला मी माझ्या हॉबीज पूर्ण करते. गोव्याला तू आली आहेस, माझं घर बघितलंय, तर मध्येच एक असा माझा अनुभव आला की नवऱ्याला म्हटलं की आता इतकं काम करून झालंय की आता कुठेतरी थांबलं पाहिजे. तर आता मी पूर्णपणे कंपनीला वेळ देत नाही, कारण ऑलमोस्ट करते काम, एस्टॅब्लिश आहे, जाते कंटिन्यूस असं नाही, पण मग काहीतरी स्वतःचं पण एक जी हॉबीज होत्या. तर आता मी तिकडे एक घर घेतलंय, तिथे जाते, तिथे राहून येते 2 दिवस चिल त्या ग्रीनरीमध्ये आणि त्या वातावरणात जरा फ्रेश होऊन परत येते इकडे परत काम करायला. खरंच एवढं सुंदर काम आहे तुझं, आणि मला आज खरंच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून नीता. इतकी वर्ष मी तुला ओळखते, पण काय होतं माहितीये, जेव्हा तुम्ही असं म्हणजे मुलाखत घेते मी, तेव्हा तुमचे छोटे छोटे बारकावे असे सगळे प्रकाशात येतात. सो थँक्यू सो मच. आज तू माझ्या या पॉडकास्ट मध्ये आलीस बातो बातो में, आणि बातो में पुष्कळचं काही आम्हाला म्हणजे माहिती सारी चीजे बाहेर आई. आजच्या पॉडकास्टमध्ये नीता लाड ही माझी एक आवडती मैत्रीण आलेली आहे, आणि क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीची ती चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. नीता, तुला आद्या या हर्बली प्रॉडक्ट्स तर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. खूप सुंदर प्रॉडक्ट्स आहेत हे, मी स्वतः वापरते. ओके, नक्की वापरीन.